मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना उद्या याचा ॲक्च्युअल कार्यक्रम आहे लॉन्चिंगचा, परंतु आम्ही ट्रायल रन घेतला आणि त्याच्यामध्ये 14 तारखेपासून आजपर्यंत पैसे खात्यामध्ये आमच्या बहिणींच्या जमा होऊ लागले। आतापर्यंत 80 लाख महिलांच्या भगिनींच्या खात्यात जमा झाले पैसे आणि हे सर्व ज्या माझ्या बहिणी आहेत या बहिणींच्या खात्यात जमा झाले पैसे म्हणून ते मला इथं शोधत आले आणि त्यांनी मला राख्या बांधल्यात। मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो, मी त्यांचे आभार मानतो, कारण हे प्रेम जे आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे आम्ही जातोय तिथं महिला आमच्या बहिणी ओवाळणी करतायत, राखी बांधतायत। हा राखी पौर्णिमेचा उत्सव हा गेल्या आठवड्यापासून सुरू झालेला आहे। आता 19 तारखेला रक्षाबंधन आहे, पण मला वाटतं हा 29 तारखेनंतर पण हा राखी पौर्णिमेचा उत्सव चालू राहील। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक उत्साहाचं वातावरण आहे, एक महिला बहिणींमध्ये जल्लोष आहे की विरोधकांनी जे या योजनेची बदनामी केली होती, ही योजना खोटी आहे, या योजनेत पैसे नाहीत, पण जेव्हा महिलांच्या माझ्या बहिणींच्या खात्यात अगोदरच पैसे जमा झाले त्यावेळेस माझ्या बहिणींना आनंद झालेला आहे। त्यांनाही एवढं अपेक्षित नव्हतं की एवढ्या लवकर पैसे जमा होतील, पण हे सरकार देणारं सरकार आहे, हे सरकार घेणारं नाही, हे देणारं आहे आणि म्हणून आम्ही देण्याचा निर्णय घेतला आहे। आमच्या सगळ्या बहिणींना जे आता पात्र झालेत त्यांच्या खात्यात पैसे जात आहेत, जे काही कागदपत्रांच्या पूर्ततेमुळे अपात्र होतील त्यांचे देखील आम्ही कागदपत्र पुन्हा तपासून त्यांना देखील पात्र करू। पण एवढंच मी सांगतो, या योजनेत पण विरोधक खोटं नरेटिव्ह सेट करत होते, त्यांना एक चांगली चपराक या योजनेने मारलेली आहे। कोर्टात गेले ही योजना बंद व्हावी म्हणून, कोर्टाने देखील त्यांना एक चांगली थप्पड दिलेली आहे आणि त्यांची याचिका फेटाळून लावलेली आहे आणि आमच्या कोर्टाने न्यायालयाने देखील माझ्या बहिणींना न्याय दिलेला आहे। त्यामुळे ही योजना अतिशय लोकप्रिय झालेली आहे। काल मी 15 ऑगस्ट माझ्या लाडक्या बहिणींसोबत मी साजरा केला। मी त्यांच्याशी VC वर बोललो आणि त्यांनी भावना व्यक्त केल्या। हे 1,500 रुपये आमच्यासाठी खूप मोलाचे आहेत, महत्त्वाचे आहेत। जे कोट्यावधीमध्ये लोळतात, कोट्यावधीमध्ये खेळतात, जे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेत त्यांना 1,500चं काय मोल कळणार, आणि म्हणून 1,500चं मोल या माझ्या बहिणींना आहे, मला स्वतः आहे, कारण मी देखील गरीब कुटुंबातून आलेलो आहे। आता आपला परिवार चालवण्यासाठी माझ्या महिला भगिनींना, माझ्या बहिणींना एक आधार मिळाला आहे, स्वतःचे पैसे। आता त्यांना दुसरीकडे मागण्याची गरज लागणार नाही। नाशिकमध्ये तणावपूर्ण वातावरण सध्या आहे। तुम्ही म्हणताय महिला पैसे मिळाले, मात्र आता तुम्हाला मशालीनी जाण्याची भाषा केली जाते आहे। एकूणच या सगळ्या योजनेचा जो असर दिसतोय त्यामुळे असं आता ते बिथरलेले आहेत, त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे। बहीण लाडकी आणि विरोधकांच्या छातीत भरली धडकी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। या मी माझ्या बहिणींना सांगतो की या योजनेमध्ये ज्या विरोधकांनी खोडा घालायला प्रयत्न केला आहे त्यांना ते तुमच्याकडे आल्यावर त्यांना जोडा दाखवा, आणि ही योजना जी आहे ही योजना सक्सेस होती आहे म्हणून विरोधकांचा तिळपापड झाला आहे, जळफळाट झाला आहे, म्हणून ते मशालीने जाळण्याचा भाषा करू लागलेत। ही भाषा, ही संस्कृती आपल्या राज्याची नाही, आणि जेव्हा दिवा विजताना फडफडतो ना तसं ती फडफड आहे, आणि म्हणून हे माझ्या बहिणी, त्यांना या बहिणींचा अपमान केला, हे बोले भीक देता का, लाच देता का, यांना 1,500 विकत घेता का,
अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला. काय शब्द वापरतायत माझ्या बहिणींच्या बद्दल. या माझ्या बहिणींचा अपमान करणाऱ्यांना या माझ्या बहिणी योग्य तो धडा शिकवतील. त्यांची जागा त्यांना दाखवतील. साहेब, उद्धव ठाकरे म्हणतात की 200 कोटी रुपये घेतले ते 200 कोटी रुपये पण परत घेतले जातील. कारण परत घेतले म्हणजे परत घेण्याचा सवय त्यांना आहे, घेण्याची सवय त्यांना आहे, देण्याची सवय त्यांना नाही. ती फक्त लेना बँक आहे, आम्ही देना बँक आहोत. देना बँक. इस बार राखी पूर्णिमा जो है, रक्षाबंधन है, ये आज देख रहे कितना उत्साह है. 19 तारीख को रक्षाबंधन है, लेकिन पिछले हफ्ते से ये ऐसे ही रक्षाबंधन का कार्यक्रम शुरू है. जहाँ जहाँ मैं जाता हूँ वहाँ मेरी बहनें मुझे राखी बांधती है. और आज भी देखिए कि ये सब मेरे बहनों के खाते में पैसे मिल गए, जमा हो गए, और इसलिए इस खुशी में वो लोग यहाँ आकर राखी बांधी है उन्होंने. मैं उनका बहुत बहुत धन्यवाद देता हूँ, उनको आभार व्यक्त करता हूँ. विपक्ष को ये विपक्ष को बहुत बड़ा झटका है, क्योंकि वो सोच रहे थे कि ये योजना को बदनाम कर रहे थे, हमारी बहनों को बदनाम कर रहे थे. भीख दे रहे हो क्या, लाच रिश्वत दे रहे हो क्या, बिकत ले रहे हो क्या, ऐसा बोलना इनको शर्म आनी चाहिए. हमारे बहनों का अपमान करते वक्त हम देने वाले लोग हैं और लेने वाले वहाँ बैठे हैं. और इसलिए ये मेरी बहना, उनको आने वाले समय में उनकी जगह दिखाएंगे. उनको बराबर कोर्ट ने भी चपराक दी हुई है, कोर्ट ने भी बड़ी थप्पड़ मारी है, हमारे बहना भी उनको बराबर थप्पड़ मारी. जिस तरह से भाषा का प्रयोग किया जा रहा है, मशाल से जलाने की बात की जा रही है, क्या लग रहा है कहीं ना कहीं आपस में तलमली दिखाई दे रही है? जिस तरह से लाड़की बहन स्कीम का जिस तरह से जैसे जैसे पैसे जा रहे हैं वैसे वैसे वो तड़प रहे, क्योंकि उनको पता है कि ये पैसे हमारी बहनों के खाते में नहीं मिलेंगे. ये झूठा वादा है, लेकिन झूठ बोलने वाले हम नहीं है. हम तारीख से पहले उनको पैसे दिए हुए, हम कमिटमेंट के पक्के लोग हैं. हम जनता में से है, और ये गरीब महिलाओं को 1,500 रुपया देने का मजाक उड़ाया था उन्होंने मजाक उड़ाया था. लेकिन आने वाले समय में ये मेरी बहना, पूरे राज्य की बहना, उनका मजाक उड़ाएंगे. पोटदुखी बढ़ गया है. वो पोटदुखी, पेट दर्द के लिए भी बाला साहेब ठाकरे आपला दवाखाना हमने फ्री में रखा है, उनका इलाज भी उसमें फ्री हो जाएगा. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.